गोष्ट आहे ससा आणि कासवाची। एक होते मोठे जंगल। त्या जंगलात एक कासव आणि ससा राहत होते। ते दोघे मित्र होते। एक दिवस कासव फिरत असताना त्याला तेथे ससा दिसतो। कासव त्या सशाला पाहून तेथेच थांबतो आणि सशाला पण कासव दिसतो। मग ससा पण कासवाला पाहून तेथेच थांबतो। ते एकमेकांशी गप्पा मारत असतात। बोलता बोलता ससा कासवाशी शर्यत लावतो की त्या उंच डोंगरावर जे झाड आहे तेथे जो अगोदर पोहोचेल तो शर्यत जिंकेल। कासव म्हणतो ठीक आहे आणि अशा प्रकारे ते दोघे शर्यत लावतात। त्याप्रमाणे शर्यत सुरू होते। ससा आणि कासव धावू लागतात। पाहता पाहता ससा टुनुक टुनुक उड्या मारत पुढे निघून जातो। बेचारा कासव हळूहळू चालत असतो। खूप वेळ झालेली असते। ससा धावून धावून अर्धा रस्ता पार करतो। ससा शर्यत जिंकण्यासाठी धावून धावून खूप दमलेला असतो। ससा तेथेच थांबतो आणि मागे वळून पाहतो। त्याला कासव खूप दूर दिसतो। ससा विचार करतो कासवाला यायला अजून खूप वेळ आहे, तोपर्यंत आपण थोडा आराम करावा, म्हणून खाली लांब पडतो। तो खूप दमल्यामुळे त्याला झोप लागते। खूप वेळानंतर कासव तेथे येतो। तो सशाला पाहतो तर ससा झोपलेला दिसतो। मग कासव हळूहळू त्या झाडाच्या दिशेने चालू लागतो। कासवाला चालून चालून दम लागलेला असतो, पण तो काही थांबत नाही। कासव चालतच राहतो। खूप वेळ झालेली असते। त्या शर्यत लावलेल्या झाडाजवळ अजून कोणीही आलेले नसते। मग हळूहळू तेथे कासव येतो। कासव चालून चालून खूप दमलेला असतो। तो त्या झाडाच्या तळाशी जातो आणि शर्यत जिंकतो। कासवाला ससा कुठेच दिसत नाही। मग तो सशाची वाट पाहत असतो। थोड्या वेळाने सशाला जाग येते। तो झोपेतून उठून इकडे तिकडे पाहतो। त्याला कुठेच कासव दिसत नाही। सशाला असे वाटते की कासव अजून मागेच आहे आणि ससा झाडाच्या दिशेने टुनुक टुनुक धावू लागतो। इकडे कासव जिंकण्याच्या खुशीत नाचू लागतो आणि ससा येण्याची वाट पाहत असतो। तेवढ्यात तेथे ससा धावत येतो आणि पाहतो तर काय, ही शर्यत कासव जिंकलेली असते। म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखू नये।